नमस्कार. चला, युद्ध चालू आहे, गॅस भेटत नाहीये, सगळं काही मान्य आहे, पण आपण काही थांबणार आहोत का? एक्झिबिशन म्हणलं की आपण आधी तिथे पळतो. तर चला, माझ्या मुलीने कुठेतरी रील बघितली आणि तिला ते दिसलं, जवळच होतं आमच्या. आणि नंतर मग ते रील बघितल्याच्या नंतर आम्ही तिथे गेलो. तिथे गेल्याच्या नंतर मग आतमध्ये जाण्यासाठी बघतो तर काय, एक जणाला ₹50 असं तिकीट होतं. मग तिघींचं आम्ही तिकीट काढलं. तर नंतर आतमध्ये गेल्याच्या नंतर बघतो तर काय, सगळे इतके महाग प्रोडक्ट होते, म्हणजे खूप महाग होते. आणि क्वालिटी वाईज होते. खूप साऱ्या ठिकाणातून आलेली माणसं होती तिथे. प्रत्येकाचा आपापला स्टॉल होता. कोण कोरियनवरून आलेलं, कोणी जपानवरून आलेलं, म्हणजे अशा बहुतेक आंध्र प्रदेश, हैदराबाद, आपल्या मुंबईमधले पण होते. बहुतेक भरपूर जण होते. बघत बघत आम्ही पुढे गेलो. त्याच्यानंतर मग तिथं खूप अशा महाग वस्तू होत्या, म्हणजे त्या आपल्या काही लायकीच्या नव्हत्या. म्हणून आम्ही म्हटलं चला, घ्यायचं नाहीये तर चला म्हटलं बसून एक व्हिडिओ तरी बनवूयात. आणि नातीचा पण एक व्हिडिओ बनवला. आणि हे आहे डायनिंग टेबलचं एक हे होतं. तर तिथे 5 लाख, 6 लाख, 7 लाख अशी त्याची किंमत होती. आपलं घर नाहीये तेवढं, पण तेवढं मोठं तिथं डायनिंग टेबल होतं. तर चला म्हणलं, काही घ्यायचं नाहीये पण त्याच्यावर बसून फोटो तरी काढूया, झोपाळ्यावर झुला तरी झुलूया, कारण झोपाळा एवढा मोठा होता की ते आपल्या घरात बसणारच नव्हता. बाकी सगळ्या वस्तू खूप छान होत्या, खूप म्हणजे डोळ्यांना आनंद देणाऱ्या होत्या, पण खिशाला परवडणाऱ्या नव्हत्या. म्हणून आम्ही सगळं काही बघत गेलो, पण जे काही परवडणारं होतं, म्हणजे आम्ही बघायलाच गेलो होतो. माहितीच आहे ह्याच्यातल्या खूप वस्तू महाग, आता आपण काही घेणार नाही आहोत. पण ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या काही थोड्याफार आम्ही घेतल्या. म्हणजे 1000-2000ची आमची खरेदी झालेलीच होती. जे आम्हाला आवडले थोडंफार आम्ही घेतलं. हेअरबँड घेतलं नातीसाठी. काही असे वस्तू होते तिथं, खूप छान छान असे कानातले वगैरे होते, गळ्यातले होते, मोतीचे, ओरिजिनल मोतीचे होते. तर यांना तुम्ही बघू शकता, कुठून आले असतील ते मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. एक साड्यांचा स्टॉल होता, एक नाही भरपूर होते, पण मी आता एकाच सांगते तुम्हाला. साड्या खूप सुंदर होत्या, कोलकाता कॉटनच्या होत्या तिथे, खूप सुंदर. तिथे पण साड्या 6,000 7,000च्या वरच होत्या, पण कमी नव्हत्या. नंतर मग ही एक आम्हाला अशी साडी भेटली की आपण ती साडी कुठेही खिशात पण टाकून ठेवून घेऊन जाऊ शकतो, अशी साडी होती. क्वालिटी चांगली होती, सुंदर होती, पण तरी आम्ही नाही घेतलं, कारण घ्यायचं एवढं नव्हतंच आमचं. असंच आम्ही सहज बघायला गेलो होतो. पण साड्या खूप सुंदर सुंदर होत्या तिथं, बघून असं वाटत होतं की घ्यावं, पण नाही घेतलं. नंतर आम्ही असं स्टॉल बघत बघत गेलो. त्याच्यानंतर मग इथे मसाज करण्याचे काहीतरी मशीन होतं, ते आम्ही थोडंसं ट्राय केलं. त्याची किंमत 6,500 सांगत होता. नंतर मग त्यांनी कमी केलं, 4,500 बोलला. तर नंतर म्हटलं चला, म्हटलं थोडंसं आपण बघूया तरी कसे. पण खरोखर खूप छान होतं, खूप म्हणजे आरामदायक वाटलं मला, खूप मस्त वाटलं. मग काय, नंतर लोणचं वगैरे घेतलं, मुरब्बा वगैरे घेतला. नंतर खूप भूक लागली, कारण आम्ही फिरलो होतो आणि खूप आम्ही म्हणजे खूप आम्ही तिथे हे केलं होतं, फिरून फिरून आम्हाला खूप भूक लागलेली. नंतर आम्ही एका हॉटेलमध्ये आलो. चिकन नट्स घेतले, ह्या नातीला माझ्या खूप आवडतात. नंतर आम्ही आमच्यासाठी दुसरं काही ऑर्डर केलं होतं. खूप वेळ लागत होता, गॅसमुळे जेवण तिथं चुली वगैरे वगैरे लोक बनवत होते, त्याच्यामुळे काही गोष्टींना त्यांना पण उशीर होत होता. नंतर मग ते येईपर्यंत माझा आला अंडा राईस. मग मी अंडा राईस खायला घेतलं. त्याच्यानंतर यांची आली थाळी, चिकन थाळी यांनी घेतली होती आणि आम्ही ते खाल्लं, मस्त एन्जॉय केलं. नुसतं जेवणावर होत नव्हतं आम्हाला. त्याच्यानंतर मग आम्ही गेलो एका आईस्क्रीम पार्लरमध्ये. आईस्क्रीमच्या इथे गेलो, नॅचरल आईस्क्रीमच्या इथे गेलो. यांनाच खायचं होतं, मला काही खायचं नव्हतं. मला खायची इच्छा नव्हती आज, काय माहीत नाही, कारण तशी मला आईस्क्रीम खूप आवडते, पण आज मला खायची इच्छा नव्हती. आणि गेलो तिथे. नंतर मग त्यांना घ्यायचं होतं आईस्क्रीम. माझ्या नातीने पण नाही खाल्ली आणि मी पण नाही खाल्ली. नुसतंच आम्ही व्हिडिओ बनवत होतो आणि ह्या दोघी खात होत्या आणि मी यांना बघत होते आणि माझी नात पण बघत होते. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला, बाय.